भेंडीची 30-30 भाजी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर अगदी ढाबा स्टाईल मस्त चमचमीत दहीवाली भेंडी नक्की ट्राय करा। नमस्कार, कुकिंग तिकीट मराठीमध्ये सगळ्यांचे स्वागत। आज आपण मस्त चमचमीत एकदम ढाबा स्टाईल दही भेंडी बघणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी सर्वप्रथम आपण इथे 300 ते 350 ग्राम मस्त हिरवीगार अशी ताजी भेंडी घेतलेली आहे। बाजारातून जेव्हा ही भेंडी विकत घेता अशा पद्धतीने मस्त हिरवागार रंग बघायचा आहे। देठाकडे हलकासा पिवळा रंग भेंडीचा असतो। मस्त गावरान भेंडी असते आणि शेंड्याकडचा भाग असा मोडून बघायचा। पटकन मोडला गेला की ती अगदी ताजी मस्त टवटवीत भेंडी अशी ओळखली जाते। तर इथे आपण 350 ग्राम भेंडी घेतलेली आहे। स्वच्छ धुवून कापडाने व्यवस्थित पुसून घ्यायची आहे, म्हणजे भेंडी आपली मस्त मोकळी मोकळी अशी होते। आता ही भेंडी आपल्याला छान कापून घ्यायची आहे। आता तसं बघायला गेलं तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ही भेंडी कशी सुद्धा कापू शकता। इथे आपण देठाकडचा आणि शेंड्याकडचा भाग काढून घेतलेला आहे। आता भेंडी निवडताना लहानच असावी असं काहीच नसतं। मोठी असली तरी काही वेळा ती भेंडी कवळीसुद्धा असू शकते। अशा पद्धतीने एका भेंडीचे 2 तुकडे करून मध्ये एक चीर द्यायची आहे। असं केलं की भाजीच्या आतपर्यंत मसाले सगळे मुरतात आणि भाजीला त्याने एकदम छान चव लागते। थोडीशी मोठी भेंडी असेल तर त्याचे तुम्ही 3 तुकडे करून अशा पद्धतीने मस्त भेंडी चिरू शकता। भेंडी चिरत असताना व्यवस्थित बघून घ्या भेंडी कुठे किडली आहे का। तर अशा पद्धतीने किडलेला भाग आपल्याला काढून टाकायचा आहे। तर इथे अशा पद्धतीने आपण भेंडी छान चिरून घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार भेंडी तुम्हाला जशी चिरायची आहे तशी तुम्ही इथे चिरू शकता। आता त्यानंतर गॅसवर आपण एक मस्त पॅन गरम करत ठेवलेला आहे। हलकासा पॅन गरम झाल्यानंतर इथे आपण 2 मोठे चमचे भरून तेल घेतलेलं आहे। तेल हलकंसं गरम झाल्यानंतर आपण इथे 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यावर मस्त ठेचून घेतलेल्या आहे। एकदम जबरदस्त फ्लेवर येतो। त्याचबरोबर अगदी अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे। आता याला मस्त आपण छान परतून घेणार आहोत। परतत असताना गॅसची फ्लेम शक्यतो मध्यम असावी, म्हणजे लसूण पटकन काळा होत नाही। तर इथे अशा पद्धतीने मध्यम आचेवर साधारण 15-20 सेकंद आपण छान परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर चिरलेली भेंडी आपण या फोडणीवर ॲड करणार आहोत। त्याचबरोबर अगदी पाव चमचा आपण इथे साधं मीठ घेतलेलं आहे। तर इथे अशा पद्धतीने आता मीठ घातल्यानंतर आपण हाय फ्लेमवर साधारण 2 ते 3 मिनटं मस्त याला परतून घेणार आहोत। अशा पद्धतीने भेंडी छान परतून घेतली की ती अगदी मोकळी होते आणि चवीलाही भाजी अगदी उत्तम लागते। तर इथे अशा पद्धतीने आपण 2 ते 3 मिनटं हाय फ्लेमवर आपण हे छान परतून घेतलेलं आहे। रंग बदलायचा नाही आहे, अगदी हलकासा रंग बदलला की भेंडी परतणं बंद करायचं आहे आणि एका ताटावर ही परतलेली भेंडी आपण काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने। आता दही भेंडी करायची म्हणून आपण इथे दह्यामध्ये काही मसाले घालून मस्त दह्याचं एक मसाला मिश्रण करणार आहोत। त्यासाठी एका बाउलमध्ये मी इथे 4 मोठे चमचे भरून मस्त घट्ट दही घेतलेलं आहे। दही शक्यतो थोडंसं आंबट असावं, फार शिळं नसावं, पण थोडंसं आंबट असावं। तर इथे 4 मोठे चमचे भरून आपण दही घेतलेलं आहे। वजनी म्हणाल तर साधारणतः 150 ग्राम इतकं हे दही आहे। आता यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत। अर्धा चमचा आपण इथे धने जिरे पूड घातलेली आहे। मस्त धने जिरे भाजून आपण याची पूड करून घेतलेली आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा आपण इथे गरम मसाला घातलेला आहे। स्पेशल सुगंधित गरम मसाला कसा तयार करायचा याची रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनेलवर मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे। त्याचबरोबर अगदी पाव चमचा आपण इथे कोणतंही लाल तिखट घ्यायचं आहे, ज्याला मस्तपैकी लाल भडक असा रंग असेल। कोल्हापुरी घाटी मसालासुद्धा तुम्ही इथे वापरू शकता, ज्याची रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनेलवर मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, किंवा तुम्ही इथे काश्मीरी मिरची पावडरसुद्धा वापरू शकता। आता इतकी जिन्नस घालून मस्त हे आपल्याला छान दही फेटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। फक्त इतकंच लक्षात ठेवायचं आहे, या भाजीसाठी मस्त लाल भडक असं आपल्याला तिखट वापरायचं आहे। ते कोणतंही असो, तुमच्या आवडीनुसार तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता। तर अशा पद्धतीने मस्त दह्याचं हे मसाला मिश्रण तयार झालेलं आहे। आता हे दह्याचं मिश्रण ठेवू एका बाजूला। पुन्हा येऊ आपल्या या गॅसकडे आणि आपल्या या पॅनकडे। सेम पॅन पुन्हा आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे। 2 मोठे चमचे भरून तेल आपण पुन्हा छान गरम करून घेतलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा आपण छान चिरून यावर छान परतून घेणार आहोत। तर इथे अशा पद्धतीने कांदा लवकर परतावा म्हणून चिमूटभर तुम्ही इथे मीठसुद्धा घालू शकता, किंवा न घालता सुद्धा हाय फ्लेमवर हे पटकन परतलं जातं। मिनिटभरातच हाय फ्लेमवर कांदा हा मस्त गुलाबी रंगावर छान परतून झालेला आहे अशा पद्धतीने। यापेक्षा जास्त रंग याचा करायचा नाही आहे। आता त्यानंतर अगदी पाव चमचा आपण इथे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे
आता आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला एकदम मंद किंवा एकदम मध्यम करायची आहे आणि मस्त याला खरपूस असं खमंग भाजून घ्यायचं आहे किंवा छान परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। त्यानंतर आपण इथे 1 चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे। एकदम झक्कास फ्लेवर येतो या भाजीमध्ये कसुरी मेथीचा। हॉटेलमध्ये सुद्धा कसुरी मेथी भाज्यांमध्ये वापरली जाते। हातावर मस्त चुरून घातली की भाजीला एकदम छान फ्लेवर येतो आणि अशा पद्धतीने फोडणीमध्ये कसुरी मेथी घातली की ती मस्त परतली जाते आणि त्याचा सुगंध मस्त या भाजीमध्ये रिलीज होतो। किंवा तुम्ही भाजून सुद्धा ऑलरेडी एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि आयत्या वेळेस हे वापरू शकता। अगदी चिमूटभर आपण इथे हळद घेतलेली आहे। त्याचबरोबर पाव चमचा पुन्हा आपण यामध्ये तिखट घेतलेला आहे, ज्याचा रंग मस्त लाल भडक असावा। काश्मीरी मिरची पावडर सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। आता त्यानंतर आपण इथे अगदी चिमूटभर हिंग घेतलेला आहे। इतके सुके मसाले आपल्याला या कांद्यावर छान परतून घ्यायचे आहे। आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता आणि हे मस्त एकदम मंद आचेवर मस्त खरपूस आणि मस्त खमंग होईपर्यंत आपण छान मिनिटभर छान परतून घेतलेलं आहे अशा पद्धतीने। मस्त याला छान तेल सुटलेलं आहे। आता या स्टेजला आपल्याला ना गॅस बंद करायचा आहे आणि ही फोडणी जी आहे ही फोडणी आपल्याला मस्त कोमट करून घ्यायची आहे। आता तुम्हाला का करायचं आहे ते पुढे कळेलच। तर इथे अशा पद्धतीने उलथानाने फोडणी सतत मिक्स करत राहायचे आहे, जेणेकरून हे पटकन थंड होईल किंवा छान कोमट होईल। तर साधारण 2 मिनिटातच हे मस्त कोमट झालेलं आहे। एकदम थंड करण्याची काहीच गरज नाही आहे, गॅस बंदच आहे। आता या स्टेजला आपण यामध्ये दही ॲड करणार आहोत, ज्यामध्ये आपण काही गरम मसाले ॲड करून ठेवलेले होते। अशा पद्धतीने फोडणी मस्त कोमट करून दही घातलं की दही भाजीमध्ये फुटत नाही। जर तुम्ही गरम गरम फोडणीमध्ये दही घातली असती तर भाजीमध्ये दही ही फुटली असती आणि सगळी भाजी तुमची खराब झाली असती। तर इथे अशा पद्धतीने गॅस बंद करायचा आहे, मस्त फोडणी थंड करून घ्यायची आहे किंवा कोमट करायची आहे। दही घालून मस्त हे आपण मिनिटभर छान मिक्स करून घेणार आहे आणि मिक्स करून झाल्यानंतरच आपण इथे गॅस पुन्हा ऑन केलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता। आणि पुन्हा आपण हाय फ्लेमवर 1 मिनिटभर हा मसाला छान परतून घेणार आहोत। थंड मसाल्यांमध्ये दही जर परतली तर ती बिलकुल फुटत नाही। आता ज्या बाउलमध्ये दह्याचं मिक्स केलेलं होतं त्याच बाउलमध्ये इथे मी एक छोटा पेला भरून पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये मिक्स केलेलं आहे। आता पुन्हा आपण याला सतत उलथानाने मस्त मिक्स करत राहणार आहोत आणि याला हलकीशी आपण एक उकळी आणणार आहोत। आता याला तुम्ही जरी उकळी आणली तरी हे बिलकुल फुटणार नाही, कारण मसाले सगळे थंड करून झाल्यानंतरच आपण यामध्ये दही घातलेली होती। तर इथे रंग हलकासा बदललेला आहे। आता याला हलकीशी आपल्याला ना एक छान उकळी आणायची आहे। तर इथे अशा पद्धतीने हाय फ्लेमवर आपल्याला हलकीशी याला उकळी आणून घेतलेली आहे। आता या स्टेजला आपण मस्त परतलेली भेंडी यावर ॲड करणार आहोत। तर इथे अशा पद्धतीने आपण मस्त भेंडी परतलेली यावर ॲड केलेली आहे। मस्त मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता एकदम छान टेक्स्चर आलेलं आहे। दही आपलं बिलकुल कुठे फुटलेलं नाही, अगदी परफेक्ट असं टेक्स्चर आलेलं आहे। पुन्हा आपण हाय फ्लेमवर याला एक छान उकळी आणणार आहोत आणि झाकण लावून भाजी छान आपण आता शिजत ठेवणार आहोत। साधारणतः मध्यम आचेवर 6 ते 7 मिनिटात भाजी ही मस्त तयार होते। तर इथे साधारणतः 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत आणि मध्यम आचेवर आपण ही भाजी छान शिजवून घेतलेली आहे। झाकण उघडून बघितलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता भाजीचा रंग किती परफेक्ट आलेला आहे आणि एकदम शेवटी आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहोत। लक्षात असू द्या, भेंडी परतत असताना थोडंसं मीठ घातलेलं होतं, त्यानुसार तुम्ही चवीपुरतं मीठ घालू शकता आणि व्यवस्थित टेस्ट घ्या, नंतरच यामध्ये तुम्ही मीठ ॲड करू शकता। तुम्हाला जर अंदाज येत नसेल तर अशाच पद्धतीने अगदी शेवटी भाजी किंवा कोणताही पदार्थ शिजला की टेस्ट करा आणि त्यामध्ये मीठ घालू शकता। मीठ घातल्यानंतर व्यवस्थित एक उकळी आणायची आहे आणि गॅस आपल्याला बंद करायचा आहे, म्हणजे साधारणतः 7 ते 8 मिनिटातच भाजी आपली मस्त शिजून तयार होते। तर इथे अशा पद्धतीने मस्त चटपटीत दहीवाली भेंडी मसाला आपला तयार झालेला आहे। तर आजची ही रेसिपी तुम्ही तुमच्या किचनमध्ये नक्की ट्राय करा आणि ती कशी झाली आहे मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल अजून तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल असेच पारंपरिक आणि युनिक रेसिपी पाहण्यासाठी कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करा। मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।